सोने दुप्पटच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश. कडेगाव पोलिसांची कामगिरी. गुजरात राजस्थानमधील दोघांना अटक. 3 लाखांचे दागिने हस्तगत. कडेगाव हातातील आणि गळ्यातील सोने दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य भोंदूबाबाच्या टोळीचा कडेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून गुजरात आणि राजस्थान येथील 2 भामट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी राजेनाथ उर्फ राजलो बाबुनाथ मदारी वय वर्ष 41 राहणार तय्यबपूर गुजरात आणि अशोक कुमार गमनाराम चौधरी वय वर्ष 20 राहणार हावडा औंध राजस्थान यांना ताब्यात घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील ग्लोबल टायर दुकानाजवळ मोटारीतून आलेल्या भोंदूबाबाने एका व्यक्तीला सोने वाढवून देण्याचे आमिष दाखवले. भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून त्यांनी 40 ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट आणि 27 ग्रॅमची सोन्याची चैन असा एकूण 67 ग्रॅमचा ऐवज लंपास केला आणि या प्रकरणी 27 फेब्रुवारी रोजी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी. बी. कांबळे यांनी तपासाला गती दिली. तपासादरम्यान गुजरातच्या सुरत येथील वेसूर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कडेगाव पोलिसांना मिळाली. त्या धाग्यावरून शोध घेतला असता या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटलेली असून सुरत न्यायालयाची परवानगी घेऊन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर गांधीनगर जिल्ह्यातील दहेगाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी 3,30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. भोंदूगिरीच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी अचूक तपास करून पर्दाफाश केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी किंवा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कडेगाव.